नाही त्यांना. मयूर इकडे फोटो घे, त्यांचा फोटो घे. आणि एक यातलं हे दे. अय हे दे त्यांना एक. हा ते दे, ते घे ना. त्यानंतर सर्व संघ मालक कानी यायचं इथे. कायरे इलेव्हनचे संघ मालक असतील. कायरे इलेव्हनचे संघ मालक आणि रिया इलेव्हन संघ मालक. तर कार्य इलेव्हन संघमालक आणि रिया इलेव्हन संघमालक यांचा सन्मान स्वतः या कर्जत खालापूर प्रीमियर लीग अर्थात अरुणजी वाकचौरे साहेब यांच्या हस्ते करण्यात येतोय. तर आपले यूट्यूब त्यांना देखील सूचित करतो की कॅमेरा आपल्या इकडे फिरवायचा आहे टॉर्च बॉक्सकडे. नंतर जतीनराज आणि ऐक ना, जतीनराज आणि कोण एकच का? जतीनराजचे संघ मालक नाव काय? अरुण रुपेश आणि विनय. जतीन संघाचे संघ मालक यांचा देखील सन्मान होतोय. अष्टविनायक डोलली संघाचा मालक नाव काय सौरे? रोशन पवार आणि हरिश्चंद्र पवार हे अष्टविनायक डोलली संघाचे पलसदरी संघ मालक सुरेशजी धोत्रे असतील तर याच आहे.
ऑफ द पिलर ए काऱ्या टीमचा काऱ्या टीम मॅन ऑफ द मॅच पिलर शुभम नाईक. एक मिनिट एक मिनिट देतो रोहित आडुशी ना देतो. जितेन लिलो जितेन राज पाठीमागची मॅचचा जितेन राज मॅन ऑफ द मॅच कोण राहिला रोहित. आडनाव पण सांगा यूट्यूब चालू आहे. रोहित वाघमारे. चला रोहित वाघमारे आपण देखील याचे अरुणजी वागचौरे साहेबांच्या हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सपूत करण्यात येणार आहे. त्याचा आपण सन्मान करावा आणि फोटो घ्यायचे यूट्यूब लाईव्ह. आपल्याला विनंती असेल आपण आपला कॅमेरा टॉक बॉक्सकडे करायचा आहे. चला अरुण चौरे पुढील तर आता आपण बोलतोय उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज. हे अरुण वरती गोलंदाज आणि फलंदाज आहेत ना फक्त कुठला आहे गोलंदाज आणि फलंदाज फायनलसाठी का कुठला फक्त फायनलसाठी का कुठला फायनल मागचा का तर आता डीजे धन्यवाद. तर आपण बोलतोय ह्या आदि कर्जत खालापूर प्रीमियर लीगमधील जो शेवटचा सामना झाला मेगा फायनल त्या फायनलमधून जो उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या सामन्या आपला बक्षिसाला आपण बोलतोय. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण आमंत्रित करतो सुनील मुकणे मॅम फ्रॉम चीज खामला. हा खेळाडू
चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस इथे आपण देतोय कुणाच्या हस्ते. तर या शृंखलेमधील चौथ्या ट्रॉफीचा जो मानकरी हक्कदार म्हणून जो संघ झालाय तो योगेश पवार आणि योगेशला बोले तू पण आणि या सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जो मानकरी संघ आहे तो म्हणजेच रिया 11 आडोसी. रवी आपणास विनंती असेल की आपण पूर्ण टीम आणि पूर्ण पाठीराखे यांना घेऊन आपल्या बक्षीसचा ट्रॉफी आणि जे संजय नगर योगेश पवार आपण याचे तिसऱ्या नंबरचा जो ट्रॉफी आणि कॅश प्राइज आहे तो आपण आपल्या हस्ते आडूसी टीमला इथे प्रस्थान करायचं आहे. याच आपण आपणास विनंती असेल तिसऱ्या नंबरची ट्रॉफी रिया 11 आडोसी या संघाला प्रस्थान करायचे. सागर आणि तर सागर आणि आता येऊया या सामन्यातील जे दोन संघ ज्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचले ते मेगा फायनल मध्ये. त्या मेगा फायनल मधील दुसऱ्या क्रमांकाचा जो मानकरी संघ जो ठरलाय जितीन राज. जतीन राज या सिरीज मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. विनंती असेल आपण सर्व पूर्ण टीम आपण याचे दुसऱ्या बक्षीसचा जे चषक आणि जी काही कॅश असेल आपण पूर्ण टीम येऊन
या दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. परंतु अंतिम टप्प्यामध्ये थोडंसं कुठेतरी खेळ हा तडजोड झाल्यामुळं फायनलला मागे पडला. परंतु पुढच्या सामन्यासाठी त्यांना आपण गुड लक निश्चित देऊया आणि चलूया. आज कर्जत खालापूर प्रीमियर लीग जिथे फायनलच्या दिवस आणि फायनलच्या दिवशी ज्याने संघाने फायनल मारले तो संघ फायनल मारला संघ कायरा 11 नागेवाडी ना नागेवाडी या टीमने या टुर्नामेंट मध्ये बाजी मारले. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील माझ्याकडून पुढच्या मॅचला. यायचं सर्व खेळाडूंनी आणि पाठाराखीने खरोखरच नारायण उर्फ कादरी याला उचलायला पाहिजे खांद्यावरती, कारण त्यांनी मोक्याच्या क्षणी जे षटकार मारले ते षटकार महत्वाचे होते. खांद्यावरती उचलत आहे खरोखर मित्रांनो. ते लक्षात ठेव. अरे वाघ गेला. वाघ मात्र झाला तरी गवत खाणार नाही. अरुण वाघ रे तू मात्र झालास तरी क्रिकेटवर राहणार.
मालिकावीर वागचावरे, हो वागचावरे मालिकावीर या, आम्हाला सूचित करा. मालिकावीरचा जो अजून आहे तो देखील देणं गरजेचं आहे. अरुण वागचौरे साहेब तुम्हाला विनंती करतो. आणि KTC लाईव्ह तुमचा सन्मान राहिलाय. चला KTC लाईव्हचा नक्कीच 5 दिवस सतत सहकार्य केल्याबद्दल सन्मान करायचा आहे KTC लाईव्हवाल्यांचा. सन्मान करायचा त्यांचा. आणि आणि तर नाही ते नाही, ह्या सन्मान चिन्ह हा तो द्यायचा सन्मान चिन्ह ते ठेवा बॅगमध्ये. हॅलो, इथं पाहतोय आपण KTC लाईव्हचा सन्मान करत असताना कॅमेरामध्ये बघा. थांब बाबू, इथं पाहतोय आपण कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीग. नक्कीच याचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय ते मात्र कायरा 11 टीमचा बाहुबली सुदाम नाईक. शुभम नाईक यांनी मात्र नक्कीच आदिवासी प्रीमियर लीग कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि मयूर वागचौरे यांच्या हस्ते द्यायचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शुभम नाईक सारखा खेळाडू माझा मुलगा मयूर सुदे मात्र होईल ही अपेक्षा मी त्याच्याकडून बाळगतो. आणि त्याच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द सिरीज काहीतरी टिप्स देणं गरजेचं आहे. शुभम नाईक, आपण काय म्हणाल, 2 शब्द. निश्चितच साऱ्यांनी फोटो घ्यायचे आहेत. आणि खरोखर शिवम नाईक तुला खूप सारे शुभेच्छा असतील पुढच्या मॅचसाठी. परंतु तुम्ही 2 शब्द बोलायचे आहेत. कारण का आज हा जो लीग झाला आहे तो ग्रामीण नाही तर तालुका नाही तर पूर्ण 2 तालुका पकडून हा लीगचा विषय झाला आहे. तर तुम्ही निश्चितच नवीन खेळाडूंना काहीतरी मार्गदर्शन 2 शब्दामध्ये देणं गरजेचं आहे. नक्कीच मी पण एवढा काय जुना प्लेअर नाही, मी पण आत्ताचाच नवीन याच्यातूनच जे आमचे बारीकपणापासून मी ज्यांच्या सोबत खेळत आहे, सुनील मुकणे असतील, नारायण वाघमारे असतील, बरेचसे प्लेयर आहेत आपल्यात जे ज्यांच्याकडनं आम्ही आज शिकत इथपर्यंत पोहोचलेत. तर नवीन युवा पिढीला माझा एवढाच संदेश असेल का तुम्ही क्रिकेट खेळताना कधी मीपणा नका करू, गर्वपणा नका करू. जेवढा तुम्हाला एक सिनियर प्लेअरकडनं जेवढा तुम्हाला शिकता येईल तेवढा तुम्ही शिकून घ्या. जे तुम्ही ज्या गोष्टी काही शिकाल त्याच तुम्हाला नंतर फायदेशीर पडणार आहेत. आणि नक्की जो दादाचं पण कौतुक करीन, कारण इतका मोठा दादा जे हे करून देत आहे सगळ्यांना, चांगल्या प्लेयरांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देत आहे. आज बरेचसे आपले रायगड प्रीमियर लीगमध्ये जी पोरं नाही खेळायला भेटत त्या आज बहुतेक जणांना मला वाटतं ही लीग खेळायला भेटतंय. तर नक्कीच आज आमच्या पण नजरेमध्ये काही बरेच चांगलेसे प्लेयर आलेत की त्यांना आम्ही पुढे घेऊन जायचा प्रयत्न करू. धन्यवाद शिवमोग, खरोखरच एक चांगला मनोगत व्यक्त केलास. कारण जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीने काहीतरी जुन्या खेळाडूंना शिकणं हे गरजेचं आहे. जसं आपण बघा शाळेत गेल्यावरती जो मास्टर आपल्याला शिकवतो ते आपण जर शिकलं तरच आपण कुठेतरी त्याच्यामध्ये पास होतो. तसा क्रिकेटचा विषय जो जुना खेळाडू आहे जुनता त्याजनं जर आपण क्रिकेटमधनं जर काही शिकलो तर आपण क्रिकेट खेळपट्टीवरती काहीतरी करून दाखवू शकतो. हेच तू तुझ्या मनाने केलं आहेस आणि आज तू एवढा मोठा खेळ स्वतःहून करतोस किंवा स्वतःहून दाखवून देतोस. तर परंतु दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, तुला याचा गळपणा नाही, ही मोलाची गोष्ट आहे. खरंच तुझ्या ज्या भावना आहेत ह्या मी तर म्हणतो अतिशय चांगल्या आहेत. शुभम, गुड लक.